कडे जाणाऱ्या रस्त्यावर कारने प्रवास करणाऱ्या दोघांवर क्षुल्लक कारणावरून हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे। गाडीला कट लागल्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याची बातमी आहे। मृत अनमोल केवटे आणि आरोपींमध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपींनी अनमोल आणि त्याच्यासोबत असलेल्या सोनालीवर चाकूने वार केले। दरम्यान हल्ला करणाऱ्या चारपैकी एका आरोपीला तत्काळ अटक झाली तर इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। मृत अनमोल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। विष्णू मामडगे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती आहे। यामध्ये शुभम पतंगे या आरोपीला अटक झाली आहे तर विष्णू आणि मंथन मामडगे फरार आहेत। सोलापूरचे अनमोल केवटे हे मयत झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले यांचा सध्या सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। काही आरोपी निष्पन्न झाले, काय नेमका प्रकार झाला? आरोपी याच्यामध्ये अद्याप निष्पन्न झालेले नाहीत। आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींची जी गाडी आहे ती गाडी क्रुझर ट्रेस झालेली आहे रेणापूर या ठिकाणी आणि पुढील तपास गुन्ह्याचा सुरू आहे। तर कोण आहे मृत अनमोल केवटे हे आपण बघूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता होता। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये मृत अनमोल केवटे हे कार्यरत होते। मारामारी, खंडणी आणि वसुलीचे या 5 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती, या आरोपींवर हे गुन्हे दाखल असल्याची माहिती कळते। सोलापूर जिल्ह्यातून आरोपी तडीपार होते। समितीच्या मेळाव्यासाठी लातूरात आल्याची माहिती कळते।